पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव आपली बातमी. डोंगरवाडी पट्ट्यात आमदार केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार. लिंगनूरच्या हरण्याने आणि फायरिंग बैलजोडीने केला प्रहार. तब्बल 1,01,66 रुपयांचे पटकावले बक्षीस. मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्ह्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सलगरे गावचे सरपंच तानाजी उर्फ आप्पा पाटील यांनी शर्यतीचे शिपूर डोंगरवाडी मैदानावर आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. तब्बल 100 ते 125 बैलगाडा मालकांनी आपला सहभाग नोंदवला होता. हजारोच्या संख्येने बैलगाडा शौकीन शर्यत पाहण्यासाठी उपस्थित होते. आदत, एकादुसा, जनरल ब गट, जनरल अशा बैलगाडा शर्यतीची यावेळी पार पडल्या. जनरल बैलगाड्यामध्ये तब्बल 1,01,166 रुपयांचे भव्य बक्षीस ठेवण्यात आले होते. आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे नातू श्री श्लोक खाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जनरल बैलगाडा शर्यतीची सुरुवात करण्यात आली. यामध्ये ओंकार कोपाडे लिंगनूर यांचा हरण्या आणि खलाटी सरपंच यांचा फायरिंग या जोडीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावत मानकरी ठरले. दुसरा क्रमांक संभाजी गाडगीळ यांचा RX बैलाने दुसरा क्रमांक पटकावून 71,166 रुपयांचे बक्षीस पटकावले. तिसरा क्रमांक आरवडे मेजर हौशा या बैलाने 51,166 रुपयांचे बक्षीस पटकावले. मैदानाच्या ठिकाणी बक्षिसाचे वाटप करून सन्मान करण्यात आला. तानाजी पाटील यांनी नियोजन केलेल्या बैलगाडा शर्यतीचे तसेच आयोजक पंच म्हणून काम केलेल्या तानाजी पाटील यांची संपूर्ण टीमचे व राजू माने यांचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी कौतुक केले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे, श्रीकांतदादा जमखंडे, पंचायत समिती सदस्य पांडुरंग पाटील, बेडगावचे सरपंच उमेशभाऊ पाटील, फारुख जमादार, डॉक्टर महेशकुमार कांबळे, अजिंक्य हंबर, सुवेद ठाणेदार, अनिल आमटवणे, रविकांत साळुंखे, मयूर नायकवडे, बाळासाहेब वनमोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरज तालुक्यातील डोंगरवाडी गावी डोंगरवाडीचं कुलदैवत म्हसोबा यांच्या यात्रेनिमित्त आणि औचित्य हेच होतं की माझ्या वाढदिवसाचं निमित्त होतं. अशा भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यती संपन्न झाल्या. आज मला मी बऱ्याच दिवसातून बैलगाडी शर्यती बघितल्या, पण जोपर्यंत शासनाची मर्यादा राखून, नियोजकवाल्यांची सगळी मर्यादा राखून अशा सुंदर अशा कुठेही गालबोट न लागता अशा ह्या स्पर्धा पार पडल्या. आज मी अमित शाह साहेबांचं, देवेंद्र भाऊंचं आणि जावडेकर साहेबांचं मी आभार मानेन की असा सोहळा वारंवार आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे साजरा होतो. ज्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेला ह्या स्पर्धा बंद झाल्या होत्या. त्यानंतर जावडेकर साहेबांनीही प्रयत्न केला, मान्यता मिळवली, पण काँग्रेसच्या लोकांनी काय रिपिटिशन केलं आणि परत त्या बंद पडल्या. पण ज्यावेळी अमित शहांच्याकडे आम्ही सगळे निवेदन केलं त्यावेळेला ह्या बैलगाडी शर्यती परत आता जोमानं चालू झाल्या. फक्त शासनानं, कोर्टानं जे निर्देश लावून दिलेले त्या निर्देशामध्ये जर गाड्या व्यवस्थित केल्या, बैलांना जर संरक्षण दिलं, सगळ्या जनतेनं त्यामध्ये जर आपण सगळं स्वतःहून लक्ष दिलं तर ह्या गाड्याच्या बैलगाडी शर्यती कायमस्वरूपी राहतील. त्याबद्दल मला काही शंका वाटत नाही. आज हे मैदान झालं, आज दुपारी भर उन्हात हे मैदान झालं, पण लाखो लोक इथं ह्या आले होते. त्यामध्ये आमचे सहकारी मित्र हे तानाजी पाटील, हे आपले सलगरचे नेते आहेत, आपल्या विभागाचे इथले नेते आहेत. त्यांनी हे ते नियोजन केलं. त्यांच्याबरोबर राजू माने असतील, त्यामध्ये दीपक शिंदे आहेत, नेताजी गर्दे आहेत, बाकी सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून ही स्पर्धा इथं आयोजित केली. नियोजन चांगलं केलं, व्यवस्थित केलं आणि ह्या स्पर्धेला बघण्यासाठी मला ही संधी मिळाली. त्याबद्दल ह्या आयोजकांचं, नियोजकांचं मी धन्यवाद मानतो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, लोकप्रिय विकास पुरुष, विद्यमान आमदार आदरणीय सुरेशभाऊ यांचा वाढदिवस आणि डोंगरवाडीच्या म्हसोबाच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आज भव्य बैलगाडी आमदार केसरीचं आयोजन केलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी धारक, यामध्ये जवळजवळ 125 बैलगाड्या आजच्या या स्पर्धेमध्ये यांनी सहभाग घेतल्या. जवळजवळ दुसरा, चौसा, आदत आणि ब गट याच्या 2-2, 3-3 गटामध्ये या ठिकाणी बैलगाड्या सोडण्यात आल्या. अ गटामध्ये सुद्धा, जनरल गटामध्ये 15 गाड्यांचं या ठिकाणी सहभाग नोंदवला गेला. अ गटामध्ये प्रथम क्रमांकाचं आमदार केसरीचे मानकरी लिंगनूरचे अजिंक्य कोपाडे यांच्या गाडीनं प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. अशा अनेक बैलगाड्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी
स्पर्धेमध्ये भाग घेऊन चांगल्या पद्धतीनं या स्पर्धा शर्यती पार पडलेल्या आहेत. मी खास करून डोंगरवाडीमधले मोहन पैलवान, आमच्या सरगरमधील सचिन निंबाळकर, शिपूरचे राजू माने आणि दीपक शिंदे या सर्वांचाच मनापासून आभार मानतो की यांनी गेली 8-10 दिवस कष्ट करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शर्यतीचं नियोजन केलं. शर्यती चांगल्या पद्धतीनं निर्विवाद बिना तक्रारीच्या पार पडलेल्या आहेत. हे आदरणीय भाऊंच्या वाढदिवसानिमित्त पहिलं पर्व आहे. दुसरं पर्वसुद्धा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं मैदान भरवण्याचं नियोजन या बैलगाडी प्रेमी आणि मिरज विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आपण जाहीर करतोय. पुढच्या वेळेस यदा कदाचित बेडगेला मैदान होईल किंवा सोनेला होईल, मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी मैदान भरवण्याचा मानस आम्ही उत्सव समिती ठरवलेला आहे. भारतीय जनता पार्टी विधानसभा मतदारसंघामधल्या सर्वच कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. पुढच्या वर्षी सुद्धा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त चांगल्या पद्धतीचं मैदानाचं आयोजन करू हे सुद्धा या मैदानाच्या निमित्तानं जाहीर करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी मिरज पूर्व भागामधल्या मिरज तालुक्यामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी वेळात वेळ काढून उपस्थित दाखवल्याबद्दल आणि सर्वांनीच चांगल्या पद्धतीने मीडियासह सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो.